शिंदेंच्या मंत्र्यांनाच बदनाम करण्याचं कटकारस्थान रचलं जात असल्याचं अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य रामदास कदम यांनी केलेलं आहे। रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान रचलं जातंय का असा संशय असल्याचं रामदास कदम यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटलंय। गेल्या अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्याच काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, त्यामुळे चांगलंच राजकारण तापलेलं आहे। योगेश कदम यांच्यावर सावरी बारच्या मुद्द्यावरनं ठाकरे गटातले नेते अनिल परब यांनी आरोप केले होते आणि योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा परब यांनी केलेली होती। तसंच अधिवेशनाच्या दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेल्या बॅगेसह एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता आणि यावरून सुद्धा विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती। मी हे प्रकरण सोडणार नाही, कारण आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये डाग लावून घेतला नाही। कसले डान्सबाग चालवणारी अवकाश आमची नाही। आम्ही लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संस्था उभे करतो, ते आमचे अवलाद आहे। चालवाय दिलेल्या एखाद्या माणसाने चूक केली असेल, चूक सुधारून घेतली, ताबडतोब त्याला बाहेर काढलं, सगळे लायसन्स कॅन्सल करून टाकले। रामदास कदमांना आपण देखील ओळखता, इतके वर्ष मी ओळखतो, आमचे मित्र आहेत ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात, सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।